परभणी जिल्ह्यात मंत्रिपद मिळणार। विधानसभेची 2024 ची निवडणूक नुकतीच पार पडली असून महायुतीस पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाले आहे। तर परभणी जिल्ह्यानेही महायुतीचे 3 आमदार निवडून दिले असल्याने आता परभणीकरांच्या आशा उंचावल्या असून परभणीला मंत्रिपद मिळेल अशी आशा प्रत्येक आमदारांना व कार्यकर्त्यांना वाटत आहे। विशेषतः भाजपाचे आमदार मेघना बोर्डीकर यांना मंत्रिपद निश्चित भेटेल अशी अपेक्षा जिल्हावासीय बाळगून आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांची वर्णी लागेल असे त्यांचे समर्थक अपेक्षा करू लागले आहेत। दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार म्हणून डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्यासह समर्थकांच्या सुद्धा अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत। एकंदरीतच मुंबई व दिल्लीतील राजकीय घडामोडींवर परभणी जिल्हावासीय लक्ष ठेवून आहेत आणि परभणी जिल्ह्यास मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा बाळगून आहेत। येणाऱ्या काळात परभणी जिल्ह्यास मंत्रिपद मिळेल का आणि मिळाले तर कोणत्या आमदारास मिळेल हे आता पाहावे लागणार आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे।